1,78,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार नव्हते. त्यातनं बँक मॅनेजर कर्ज वसुली करून घेणार होता. ते आम्ही वाचवलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात ते पैसे मिळालेले आहेत. ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. ही व्यवस्था शेतकऱ्याला कसं बेजार करते, कसं छळते आणि तुमच्यावर जर वेळ आली तर तुम्हाला हा घटनाक्रम माहीत असला पाहिजे. त्याकरता समजून घ्या. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रेहकी गावातले शेतकरी रामदास झाडे यांनी काय केलं तर CCI ला कापूस घातला. बँक ऑफ इंडिया मध्ये खातं होतं, तिथं क्रॉप लोन होतं. सरकारनं सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आत कर्ज माफ होणार आहे आणि त्यांना माहिती आहे बँक मॅनेजर आपले पैसे कपात करू शकतो, म्हणून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं त्या ठिकाणी दिलं. परंतु आधारशी संलग्न असलेलं खातं हे बँक ऑफ इंडियाचं, ज्याच्यामध्ये क्रॉप लोन काढलेलं होतं, त्याच ठिकाणी ते पैसे गेले. कालांतरानं शेतकरी बँकेमध्ये गेला, माझे पैसे द्या म्हणाला. बँक मॅनेजरनं होल्ड लावलं. श्रीवास्तव नावाचा बँक मॅनेजर आहे आणि त्यानंतर मग ते जे आहे ते दिले नाही. मग त्यानंतर त्यांनी दोघं तिघं शेतकरी परत एकत्र झाले, परत बँक मॅनेजरकडे गेले, विनवण्या केल्या, तर तो म्हणत होता हा विषय माझ्या हातामध्ये नाही. त्यानंतर ते सगळे कराळे सरांकडे गेले. कराळे सरला घेऊन ते बँकेमध्ये गेले. सेलूच्या वर्ध्याच्या LDM आहेत, ते LDM माझे LDM येतो, तर ते LDM ला बोलले. ते LDM ला बोलल्यानंतर LDM हा सगळा विषय धुडकावून लावला. वरती मेल पाठवतो, त्यानंतर कारवाई करू, होईल, अशा पद्धतीनं झालं. त्याच्यावर पुढे काहीही झालं नाही. त्यानंतर शेती क्षेत्रातलेच युट्यूबर आहेत राहुल शिंदे, ते आमचे मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला. फोन केल्यानंतर मी त्या LDM सोबत बोललो. LDM म्हणाला की कर्ज कापलेलं नाही, फक्त होल्ड लावलेला आहे, त्या संदर्भातला मेलवर व्यवहार केलेला आहे. मी त्यांना सरळ सांगितलं का अरे बाबा, 9 ऑक्टोबर 2025 आणि 26 नोव्हेंबर 2025 या 2 तारखेचे शासन निर्णय आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट शासनानं म्हटलेलं आहे की कर्ज खात्यातून वसुली करू नये किंवा शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावू नये. असं असताना सुद्धा तुम्ही होल्ड कसे काय लावता? तर तो काय म्हणतो, माजल्यासारखं म्हणतो, माझ्यापर्यंत ते अपडेट आलीच नाही. मग त्यानंतर मी सन्माननीय बच्चू भाऊंना फोन केला, तो व्हिडिओ लावला, त्याच्यामध्ये बच्चू कडूंची रेकॉर्डिंग टाकली. बच्चू भाऊंना तिथल्या कलेक्टरला फोन लावायला लावला. त्यानंतर परत कराळे सर गेले, त्यांनी तिचा ठिया दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कराळे सरला तो व्यक्ती उद्धटपणे बोलला LDM, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकला. मी असेल, बच्चू भाऊ असेल आणि सन्माननीय कराळे सर यांनी तिथं प्रॅक्टिकली जाऊन, फिजिकली जाऊन मेहनत घेतली. त्याच्यामुळं या शेतकऱ्याचे 1,78,000 रुपये त्यांनी काढून दिले आहेत. ही फक्त रामदास झाडे यांची व्यथा नसून ही महाराष्ट्रातल्या शेकडो हजारो शेतकऱ्यांची व्यथा आहे. आणि हे बँक मॅनेजर मस्तवाल झालेले आहेत. यांना वाटतं आमच्या नॅशनलाइज बँका आहेत, त्यामुळे सरकारचा शासन निर्णय आमच्यावर बंधनकारक नाही. मात्र आपले कलेक्टर बुगले आणि बायले झालेत का, असा प्रश्न निर्माण झालो आहे. कारण की कलेक्टरनं जर का त्यांना तुम्ही शासन निर्णय का पाळत नाही अशा पद्धतीचा खुलासा जर मागवला आणि कलेक्टरनं त्या खुलाशामध्ये जर का समाधानकारक उत्तर कलेक्टरला मिळालं नाही, तर कलेक्टर हा DM असतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो, जिल्हा दंडाधिकारी असतो, त्याच्या अखत्यारीत मग LDM बी आला, त्याच्या अखत्यारीत मग त्या बँकेचा रिजनल मॅनेजर बी आला, त्याच्या अखत्यारीत मग तो मॅनेजर पण आला. कर्तव्यात कसूर म्हणून बँक मॅनेजरला सस्पेंड करता येतं, निलंबित करता येतं. परंतु आम्ही शेतकऱ्याचे पोरं म्हणतो, परंतु व्यवस्थेत गेल्यानंतर शेतकरी बापाचा आम्हाला विसर पडतो. अशा पद्धतीचा लढा दिला तेव्हा त्या शेतकऱ्याचे 1,78,000 रुपये त्यांना मिळाले. अन्यथा ते पैसे त्या ठिकाणी कर्ज खात्यात वसूल होणार होते किंवा जोपर्यंत सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला ते मिळणार नव्हते. ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून कराळे सर असतील, बच्चूभाऊ कडू असतील किंवा मी असेल, आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकल्या गेले. अनेक लोक म्हणतात व्हिडिओनं काय होतं, तर व्हिडिओने अशा गोष्टी होतात, असंख्य गोष्टी होतात. मी वेळोवेळी टाकत नसतो, परंतु हे टाकावं वाटलं आणि असा प्रतिकार प्रत्येकानं केला पाहिजे. चळवळ जिवंत झाली पाहिजे, एकमेकांना एकत्र घेऊन बँकेमध्ये गेले पाहिजे. नाहीतर फडफडणाऱ्या खटकाच्या कोंबडीसारखी गत जी बाहेर काढली तीच फडफड करते, ओरडते, बाकीच्या मागं सरतात. अगदी तीच पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, एका शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तो उद्या माझ्यावरही होणार आहे, म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, म्हणून सरकार झुकू शकतो तो फक्त शेतकरीच. धन्यवाद.